नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्येच आपली सावली ही अस्मीला सडेतोड उत्तर देणार आहे आणि तिची सारंगच्या मनामध्ये काय जागा आहे ते सुद्धा ठणकावून सांगणार आहे। मग आता नेमकी यावर सावली हे सगळं सांगताना अस्मी काय रिॲक्ट होते, त्याचबरोबर आता तिलोत्तमाबरोबर मिळून अस्मीने प्लॅन बनवलाय की सावलीला कसं खोटं पाडायचं आणि कशा प्रकारे हे सगळं काही घडवून आणायचं। मित्रांनो, आजचा एपिसोड खूप रंजक असणार आहे, कारण आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी तर आपल्याला पुढचा एपिसोडच पूर्ण पाहावा लागणार आहे। त्यामुळे पटापट एपिसोड पाहायला आता सुरुवात करूया। जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे सावली ही किचनमध्ये काम करत असते। किचनमध्ये ती स्वयंपाक बनवत असताना त्या ठिकाणी अस्मी आलेली असते। आता सावली ही भाजी साफ करण्यासाठी मेथीची भाजी खोलत असते। इतक्यात त्या ठिकाणी अस्मी येते आणि तिच्या हातातली भाजीची जुडी घेते आणि खाली फेकून देते। त्याबरोबर आता सावली ही तिच्याकडे बघतच राहते, तर अस्मी ही तिला म्हणत असते, का वागतेस तू असं? मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? काय गरज आहे तुला हे सगळं असं वागण्याची ग? त्याबरोबर मात्र आता अस्मी काय बोलतेय हे सावलीला कळत नसतं, तर सावली ही अस्मीला विचारत असते, काय केलंय मी? त्यावर अस्मी तिला म्हणत असते, काय केलंयस? आज ज्यावेळेस मी आणि सारंग कॉफी प्यायला गेलो त्यावेळेस तू मुद्दामून सारंगला कॉल केलास ना? तू कॉल केलास आणि म्हणून सारंग कॉफी न घेताच तिकडनं निघून गेला। का सारखी सारखी मध्ये मध्ये येतेस ग तू आमच्या? का मुद्दामून वागतेस तू माझ्याशी असं? बोल ना, गप्प का उभी आहेस? आता मात्र अस्मी ही खूपच जास्त चिडलेली असते आणि ती मुद्दामून जोरजोरात सावलीवरती ओरडत असते। आता मात्र सावली तिला अजिबात आरडाओरडा न करता शांतपणे बाजूला करते, खालीच टाकलेली मेथीची जुडी उचलते आणि अस्मीच्या समोर येऊन उभी राहते आणि तिला म्हणत असते, हे अन्न आहे, ह्याचा पुन्हा असा अपमान करायचा नाही। हे अन्न कमवण्यासाठी ज्यांना कष्ट करावे लागतात ना दिवसभर, त्यांना जाऊन याची किंमत विचार। एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं वैर माझ्याशी आहे, त्यामुळे तू माझ्याशी बोलायचं। पुन्हा अन्नाचा अपमान केलेला मला चालणार नाही माझ्या घरात। त्याबरोबर अस्मी म्हणते, तुझं घर? त्यावर लगेच आता तिला सांगत असते सावनी की हो, माझं घर। ज्या दिवशी मी या घरामध्ये लग्न होऊन आले ना, त्या दिवसापासूनच हे घर माझं झालं। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घरात अन्नाचा हा असा अपमान केलेला मी पुन्हा सहन करणार नाही, समजलं? त्याबरोबर आता लगेचच अस्मी हसायला लागते आणि म्हणत असते, कोणतं तुझं घर? हे अगं, काही तुझं घर वगैरे नाही आहे, काय परिस्थितीत तुझं लग्न झालंय ना हे सगळ्यांना माहीत आहे। आणि मुळात ते लग्न नव्हतंच, ती एक फसवणूक होती, फसवणूक। तू आणि जगन्नाथने मिळून हे जे काही नाटक केलं आहेत ना, त्यामुळे घडलं हे सगळं, समजलं तुला? त्याबरोबर आता मात्र सावली काहीच बोलत नसते, तर अस्मी ही तिला म्हणत असते की काय तुझी जागा आहे ग? तिथे किचनमध्ये राहतेस ना ग तू अजूनही, आणि तुझं घर म्हणतेस? त्यावर मात्र आता सावली काही उत्तर देत नसते, तर अस्मी तिकडे जाते आणि तिचं अंथरूण बघून म्हणत असते, हा काय तो तुझा संसार, आणि आता तोही उरणार नाहीये। तुझी या घरात काय जागा आहे ना ते मला बरोबर माहीत आहे, आणि आता मी आल्यानंतर ती सुद्धा निघून जाणार आहे, तू ती सुद्धा गमावणार आहेस। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातली लोक ना तुला नोकरासारखं वागवतात, राब राब राबवून घेतात तुला, आणि आता मी आल्यानंतर तर तुझी काय जागा उरणार आहे या घरात ते सुद्धा माहीत नाही। तुझी काहीही जागा नाही आहे आता या घरामध्ये, असं अस्मी सावलीला म्हणत असते। सावली मात्र तिला काहीच उत्तर देत नसते, ती गप्प अस्मीचं बोलणं आधी शांतपणे ऐकून घेत असते। तर दुसरीकडे आता भैरवी ही ताराच्या खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि तिला म्हणत असते,
काय म्हणालीस? तुला हे सगळं विश्व नको आहे? नको आहे तुला हे सर्व? तारा, आता खूप पुढे आलो आहे आपण, त्यामुळे आता आपल्याला मागे वळता येणार नाही. आता फक्त आणि फक्त आपण पुढेच चालत राहायचं. आलं लक्षात? हे सगळं विश्व मी कोणासाठी उभं केलं आहे? तुझ्यासाठी केलं आहे ना मी हे सर्व, आणि आता तुलाच हे नको आहे? अगं, तू कोणत्या तरी गोम्या सोम्याबरोबर लग्न करून जाशील आणि माझं हे एवढं मोठं उभं केलेलं साम्राज्य त्याच्या घशात घालशील, आणि मी हे सगळं असंच बघत राहू? माझं सगळं साम्राज्य असं विस्कटताना मी बघत बसू? तारा, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या जगात ना फक्त 2च गोष्टींना महत्त्व आहे. एक तर पैसा, आणि दुसरी म्हणजे प्रतिष्ठा. ह्या 2च गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. कळलं तुला? तू जर कुठल्या तरी गोम्या सोम्याबरोबर लग्न करून निघून गेलीस तर माझं हे विश्व वाया जाईल, त्याचं काय? त्याच्या घशात जाईल, त्याचं काय? त्याबरोबर तारा म्हणायला लागते, अच्छा, म्हणजे याची काळजी वाटते तर तुला मम्मा, म्हणून तू माझ्याशी असं वागतेस. काल परवापर्यंत तुझ्या घराण्याचं नाव मोठं करत असणारी तुझी मुलगी, सॉरी, तुझ्या हातातली बाहुली, त्याबरोबर मात्र आता तिलोत्तमाला ताराचा राग येतो आणि ती जोरात तोंड पकडते ताराचं आणि तिच्यावर ओरडते, तारा. त्याबरोबर आता तारा ही गप्प उभी असते. ताराला त्रास होत असतो. तर तिलोत्तमा ही तिला म्हणत असते, आज बोललीस, पुन्हा जर ही वाक्य या तोंडाच्या बाहेर काढलीस ना तर काय करेन ते लक्षात ठेव, आणि पुन्हा जर त्या रस्त्याला गेलीस तर याद राख मी काय करेन ते. आता मात्र खूपच जास्त चिडलेली असते ती, आणि ती भरपूर तिला बोलते आणि तिकडनं निघून जाते. आता मात्र भैरवी हे सगळं बोलत असताना तारा गप्प उभी असते. आता भैरवी निघून तर गेलेली असते, पण ताराला मात्र खूप रडायला आलेलं असतं आणि आता तिला टेन्शनसुद्धा आलेलं असतं, आणि टेन्शनमध्ये ती डोक्याला हात लावून तिथे रडत उभी असते. तर दुसरीकडे आता सावली ही अस्मीकडे येते आणि तिला म्हणत असते, जागा आहे माझी ह्या घरात, आणि सारंग सरांच्या मनात जागा आहे. अस्मी, जागा मुळात असत नाही तर ती निर्माण करावी लागते, आणि सारंग सरांच्या मनात मी माझी जागा निर्माण केली आहे. या घरात माझी जी काही जागा आहे ती खरी आहे, सत्याची आहे. समजलं? हे बघ, मला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही, कारण मुळात माझ्याकडे सिद्ध करण्यासारखं काही नाहीच आहे. पण मला ही गोष्ट पक्की माहिती आहे की माझी बाजू खऱ्याची आहे, सत्याची आहे, आणि हे कधीच बदलणार नाही. त्याबरोबर अस्मी म्हणते, काय खरं आणि काय ग सत्य? तू तुझा खोटारडेपणा या घरामध्ये सत्य म्हणून विकतेस. हेच तू पूर्वीपासून करत आली आहेस. आज इथे माझ्या जागी तू उभी आहेस. जर इथे तू नसतीस ना तर आज मी असले असते, पण तुझ्या आणि त्या जगन्नाथच्या त्या घाणेरड्या खेळांमुळे आज मी इथे आहे. समजलं तुला? उगाचच्या उगाच जास्त बोलू नकोस. खोटारडी आहेस तू. तू मुद्दामून हे सगळं केलंस आणि फसवणुकीने सारंगबरोबर लग्न केलंस. समजलं? आता मात्र अस्मी हे सगळं बोलते त्यावेळेस सावलीला राग येतो, आणि मग आता सावलीचा आवाजसुद्धा चढतो. ती अस्मीला म्हणते, बास, गप्प बस अस्मी, आत्तापर्यंत तू खूप बोललीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगन्नाथजींच्या मनामध्ये शेवटपर्यंत, अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत काय होतं हे मला आणि माझ्या कुटुंबियांना माहीत नव्हतं. अगं, हे जे विश्व माझ्यासमोर उभं आहे ना त्याचा मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. समजलं तुला? आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, माझं लग्न एका दुसऱ्याच व्यक्तीबरोबर होणार होतं, पण हे सगळं घडलं आणि नशिबाने माझी गाठ ह्या घराजवळ बांधली गेली. समजलं तुला? हे बघ, माझी या घरात जागा आहे आणि मला त्यासाठी कोणत्याही प्रकारची खेळी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. ही एक गोष्ट मात्र सत्य आहे की मी शेवटी माझ्या विठुरायाचीच सावली आहे. जशी विठुरायावरची भक्ती खरी असते ना, तसाच माझा खरेपणासुद्धा खरा आहे. त्यामुळे मला खोटारडेपणाने वागण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. समजलं तुला? मला कोणतेच खेळ खेळण्याची गरज नाही. मला सत्याची आणि सत्याचीच बाजू माहिती आहे. आलं लक्षात? आता मात्र अस्मीला सावलीचा राग येत असतो आणि तिच्याकडे आता सावलीला बोलण्यासारखं काहीच नसतं. त्यामुळे रागारागात अस्मी तिकडनं निघून जाते. तर सावली मात्र तिथेच उभी असते आणि ती खूपच जास्त चिडलेली असते. तर दुसरीकडे आता बाबा हे अप्पूसाठी
काढा बनवत असतात आणि इतक्यातच त्या ठिकाणी दादाची बायको आलेली असते. आता ती त्या ठिकाणी येते आणि तिला अप्पूच्या खोकण्याचा आवाज ऐकू येतो. अप्पूच्या खोकण्याचा आवाज ऐकून ती लगेचच म्हणायला लागते, झाली सुरुवात. एकदा की माझ्या नवऱ्याचा पगार येईल असं वाटलं की लगेच हॉस्पिटल दवाखाना सुरू. काय आता त्या ठिकाणी आई आलेली असते आणि आई ही लगेचच तिला म्हणायला लागते की जर तू थोडी मदत करू लागली असती तर काय झालं असतं. माझ्या लेकराला झेपत नव्हतं तरी दिवसभर हळूहळू ते कामच करत राहिलं. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणायला लागते, मग म्हणा ना सगळी चूक माझीच आहे म्हणून, माझ्यामुळेच झालं हे सगळं. तशी मला आता तुमच्या बोलण्याची सवय झालीच आहे. आता दादाच्या बायकोमध्ये आणि आईमध्ये भांडण होणारच असतं. तोच बाबा म्हणतात, सुनबाई राहू दे, उगाच माझ्या लेकराबद्दल काहीच वाईट बोलू नकोस, माझ्या अप्पूला काही बोलू नकोस. तुला बोललेलं सहन होत नाही ना तर तू एक काम कर, आतमध्ये खोलीत जा आणि खोलीला कडी लावून घे आतून आणि खोलीत गुपचूप बस. त्याबरोबर मात्र आता लगेचच दादाची बायको ही बाबांकडे बघायला लागते आणि हळूच तोंडातल्या तोंडात म्हणते, आज काहीतरी वेगळंच बेरिंग पकडलंय, आणि मग ती तिकडनं निघून जाते. आता ती तिकडनं गेल्यावर बाबा हे रडायला लागतात आणि ते विठुरायासमोर हात जोडत म्हणत असतात, विठुराया बाबा, आता तूच या सगळ्यातून बाहेर काढ आम्हाला, तूच काय तो मार्ग दाखव रे. त्याबरोबर आई म्हणायला लागते, अहो काढा देताय ना तुम्ही तो. त्याबरोबर बाबा लगेचच आईच्या हातामध्ये वाटीत काढा देतात आणि आई अप्पूला काढा देण्यासाठी तिकडनं आतमध्ये निघून जाते. तर आता मात्र बाबा हे रडत असतात आणि ते विठुरायाला म्हणत असतात, विठुराया आणखी परीक्षा नको बघू रे बाबा आमची, बरं वाटू देत माझ्या अप्पूला. तर दुसरीकडे सोहम हा ताराला फोन करत असतो, पण ताराचा फोन हा लागत नसतो. नॉट रिचेबल असं सतत ताराचा फोन सांगत असतो आणि त्यामुळे आता सोहम हा बेचैन झालेला असतो. बेचैनीने तो सतत ताराला कॉल ट्राय करत असतो, पण ताराचा फोन हा बंदच येत असतो. इतक्यात त्या ठिकाणी बबलू आलेला असतो. आता बबलू हा लगेचच विचारायला लागतो, काय मग रोमिओ काय झालं. त्यावर आता तो सांगत असतो की अरे काय रोमिओ आणि कसलं काय, ताराला फोनच लागत नाहीये. म्हणजे खरं सांगू का, ताराने माझ्या मनाच्या तारा आधीच छेडल्यात आणि बघ ना आता कसं होतंय. त्यावर लगेच बबलू म्हणायला लागतो, एक मिनटं आपण, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुमची तारा नाहीये, नाहीतर तुम्हाला माझ्यात तारा दिसते आणि मग तुम्ही माझ्या तारा छेडता. त्यावर लगेच आता इकडे सोहम म्हणत असतो, अरे पण तारा फोनच उचलत नाहीये माझं, त्याचं काय करू मी. माझ्या स्वप्नात ना मस्त तारा येते, मी असतो, सगळीकडे रंग उधळले जात असतात, सगळं वातावरण प्रसन्न छान असतं. तिथे बॅकग्राऊंडला म्युझिक देण्यासाठी गिटार घेऊन काही लोक बसलेले असतात. पण हे सगळं फक्त स्वप्नात होत असतं, खऱ्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. इतक्यात बबलू म्हणतो, हे घ्या जरा थंड व्हा, ज्यूस प्या, मग तुमच्या प्रेमाचं बघू आपण. त्यावर लगेच आता सोहम म्हणतो, काय रे बबलू, मी इथे तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगतोय आणि तू लगेच माझ्या प्रेमाचा बँड वाजवतोयस. त्याबरोबर बबलू म्हणतो, बँड नाही वाजवत आहे, तुम्हाला जरा जमिनीवरती घेऊन येतोय, घ्या घ्या ज्यूस घ्या, थंड बरं वाटेल तुम्हाला जरा. त्याबरोबर आता सोहम म्हणत असतो, मी आता खरं सांगू का तुला, मला काय वाटतं, आता मी ना डायरेक्ट भैरवी आंटींकडे जातो आणि त्यांना सांगून टाकतो, भैरवी आंटी मुझे आपकी तारा चाहिए, मला ती आवडते. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, म्हणजे तसा घरातल्यांचा तर काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही. ममाला फक्त सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर सून हवी आहे आणि तारा खूप सुंदर आहे, त्यामुळे त्याचा तर काही प्रश्न नाही. डॅड तर नकार देणारच नाही, फक्त टेन्शन आहे ते म्हणजे भैरवी आंटीचं. म्हणजे त्या काय बोलतील त्याचा विचार मला पडलाय. त्यांनी फक्त आमच्या लग्नाला नकार द्यायला नको, म्हणजे झालं तर. त्याबरोबर लगेच बबलू म्हणतो, त्या तरी कशाला देतील नकार, अहो इस दोस्ती को वो भी रिश्तेदारी में बदलना चाहेंगीच ना. त्याबरोबर लगेचच आता दोघंही हसतात आणि मग बबलू म्हणतो, चला आता ज्यूस घेऊया आपण. आणि मग सोहम आणि बबलू दोघं जण एकमेकाच्या हातात हात अडकवतात आणि बबलू सोहमला ज्यूस पाजतो आणि सोहम बबलूला ज्यूस पाजतो. तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त सगळेजण छान नटत असतात आणि तिलोत्तमा ही खूप सुंदर गुलाबी रंगाची साडी घालून तयार झालेली असते. मग त्या ठिकाणी बाबा आलेले असतात आणि ते तिलोत्तमाचं कौतुक करतात. तिलोत्तमा तू खूप सुंदर दिसतेस, अगदी नेहमीप्रमाणेच. तिलोत्तमा म्हणत असते, तुम्ही सुद्धा या कुर्त्यात छान दिसताय, तुम्हाला हा कलर सूट होतोय. त्याबरोबर आता ती
लगेचच बाबांना म्हणायला लागते की तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. त्यावर बाबासुद्धा तुलासुद्धा हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात. तिलोत्तमा पुढे म्हणत असते की या घरातली प्रत्येक वस्तू माझ्या आवडीची आहे. अगदी छोट्यातली छोटी वस्तूसुद्धा माझ्या आवडीची आहे आणि मला या घरात प्रत्येक वस्तू सुंदरच असावी लागते. फक्त या घरातली एक वस्तू माझ्या आवडीची नाही आहे आणि तीसुद्धा माझ्या आवडीची झाली असती पण ती माझ्यावरती लादली गेली आहे. त्यावर मात्र बाबा म्हणत असतात, एक मिनटं तिलोत्तमा, तू सावलीबद्दल बोलत आहेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती वस्तू नसून व्यक्ती आहे, जिवंत व्यक्ती. इतक्यात त्या ठिकाणी अस्मी आलेली असते. आता अस्मी आल्याबरोबर ती म्हणायला लागते, सॉरी मी चुकीच्या वेळेवर आली आहे का. त्यावर लगेचच तिलोत्तमा तिला सांगत असते की नाही अजिबातच नाही. त्याबरोबर अस्मी म्हणते नमस्कार करते आणि मग ती बाबांना नमस्कार करते. त्याबरोबर बाबा म्हणतात, मी जरा गुढीची तयारी कुठवर आली तेवढं बघून आलोच. त्यावर आई म्हणते की हो या आणि मग बाबा तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता अस्मी ही तिलोत्तमाच्या पुढ्यात येऊन उभी राहते. तिलोत्तमा तिला म्हणत असते, वाव, खरंच खूप सुंदर दिसतेस तू आज अस्मी. थांबा एक मिनटं. आणि मग ती स्वतःच्या डोळ्याचं काजळ काढते आणि अस्मीच्या कानामागे कोणाची दृष्ट लागू नये म्हणून लावते. त्यानंतर आता इकडे अस्मी ही तिलोत्तमाला म्हणत असते, मला तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं म्हणून आले होते. त्याबरोबर आता तिलोत्तमा ही लगेचच अस्मीला म्हणते, बोल ना, काय बोलायचं होतं. आता अस्मी आणि तिलोत्तमा दोघीजणी इकडे बोलत असतात तर दुसरीकडे घरात छान गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. तर सारंग हा सगळ्यांना सांगत असतो की सावली चहाच काय कॉफीच काय सगळं जेवणच टेस्टी बनवते, ती सगळेच छान करते. इतक्यात त्या ठिकाणी सावली आलेली असते. सगळेजण छान तयार झालेले असतात पण सारंग अजून तयार नाही हे बघून सावली सारंगला म्हणायला लागते, सारंग सर, अहो काय हे सगळेजण तयार झाले आणि तुम्ही अजून तयार नाही झालात. मी तुमच्यासाठी कुर्ता काढून ठेवलाय, तुम्ही तो कुर्ता घाला आणि त्याच्यावरती बटणं मी तुम्हाला आणून देते. त्यावर सारंग म्हणतो ठीक आहे. तर लगेचच आता सोहम हा म्हणायला लागतो, आता कुर्त्याचा विषय निघालाय म्हणून सांगतो, काल दादासुद्धा कुर्ता घालून खूप छान दिसत होत्या, एकदम मस्त. त्याबरोबर सगळेजण दादांकडे बघतात तर दादा सोहमला म्हणत असतात, काय सोहमराव तुमचं. तर दुसरीकडे आता बबलू म्हणायला लागतो की तुम्हाला एक गंमत सांगू का सगळ्यांना. त्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात तर बबलू सांगत असतो की काल वहिनींनी दादांना चक्क पप्पी दिली. आता हे ऐकून सगळ्यांनाच हसायला येतं आणि सगळेजण दादाकडे बघायला लागतात. तर सावली म्हणते, दादा काय. त्याबरोबर लगेचच आता बबलू हा म्हणायला लागतो की बरं, आता आणखीन एक गोष्ट सांगतो, काल दादांनी सूट घातला होता की नाही त्यावेळेस त्यांना अडकल्यासारखं होत होतं. आता हे ऐकून सुद्धा सगळ्यांना हसू येतं, सगळे हसत असतात. तर सोहम म्हणत असतो, काल मी खोटी रक्कम जशी वाढवत जात होतो तसा दादांना घाम फुटत होता. त्यांची ही सगळी चर्चा सुरू असेपर्यंतच बबलूला मिठाईवाल्याचा फोन आलेला असतो आणि मग तो म्हणतो, हो मी आलो, हो लगेच येतोय. आणि मग बबलू हा सारंगला म्हणतो, सारंग दादा, मिठाईवाला आलाय, मी आलोच जरा मिठाई घेऊन. आणि मग आता लगेचच मिठाई आणण्यासाठी बबलू हा तिकडनं गेलेला असतो. आता जसाच बबलू जातो तसाच दादा हा सारंगला म्हणायला लागतो, सारंगराव, खरंच तुमचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर. त्या दिवशी तुम्ही मला साथ दिलीत म्हणून, नाहीतर माझ्या बायकोने मला कच्चा गिळून खाल्ला असता. खरं तर बायको ही नवऱ्याची साथ देण्यासाठी असते, पण माझी बायको तशी नाही आहे. जर त्या दिवशी तुम्ही मला सांभाळून घेतलं नसतं तर आईबाबांना माझं खरं बाहेर आलं असतं. त्यांना जर हे सगळं समजलं असतं तर त्यांच्या नजरेतून मी पूर्ण उतरून गेलो असतो. मुलगा म्हणून आजपर्यंत काही करू तर नाही शकलो, पण त्यांच्या नजरेतूनही उतरलो असतो. सारंग म्हणतो, हे बघा दादा, मी एवढं काहीच केलेलं नाही आहे आणि मी जे काही केलं ते फक्त माझ्या माणसांसाठी केलं. आता आपण दोघं चांगले मित्र झालोय की नाही, मग ही उपकारांची भाषा प्लीज बोलू नका. इतक्यात सारंगच्या फोनवरती फोन येतो आणि तो घेण्यासाठी तो बाजूला जातो. तर दुसरीकडे तिलोत्तमा ही म्हणत असते की हे बघ अस्मी, तू या घरात येऊन अजिबात चुकीचं केलेलं नाही आहेस. तुलाही हे चांगलं माहीत आहे की जगन्नाथपासून तुझ्या जीवाला धोका आहे आणि तू इथे आलीस आणि आमच्याकडे शरण मागितलंस, प्रोटेक्शन मागितलंस आणि आम्ही तुला ते दिलंसुद्धा. आमच्या घरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही आपलंसं करतो, त्याला एकदम आपलं वाटेल असंच करून घेतो. ही मेंदळे कुटुंबाची सवय आहे, हे आमचे संस्कार आहेत. आता बबलूचंच घे ना, बबलू या घरामध्ये कामासाठी आला, पण आता तो या घराचाच एक भाग होऊन गेलेला आहे.
ती मुलगी, तिलासुद्धा आम्ही या घरामध्ये आश्रय दिलाच ना, तिलासुद्धा आम्ही ठेवून घेतलंच ना. त्याबरोबर आता लगेचच अस्मी म्हणत असते, तेच तर, ती सावली या घरात आहे, मला सगळ्यात जास्त टेन्शन त्याचंच तर आहे ना. त्याबरोबर लगेचच आता तिलोत्तमा ही तिला सांगत असते की तू काळजी करू नकोस, माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. तो सत्याच्या आणि खऱ्याच्याच बाजूने कायम उभा असतो. आता त्या दिवशी तू खोटी ठरलीस, तू त्या जगन्नाथकडून पैसे घेतलेस आणि मुद्दामून हे सगळं केलंस असं त्याच्यासमोर आलं, म्हणून तो तुझ्याशी वाईट वागतोय, त्याचा तुझ्यावरती राग आहे. पण आता तू त्याला हे पटवून दे की खोटारडी तू नाहीस तर ती मुलगी आहे, तिने खोटारडेपणा केलाय आणि मग बघ सगळं कसं बदलून जाईल ते. त्यावर ती म्हणत असते, पण हे सगळं करण्यासाठी मला काहीच मार्ग दिसत नाही आहे. त्यावर तिलोत्तमा तिला म्हणते, हे बघ, या सगळ्यात तुला जी काही मदत लागेल ती सगळी मी करायला तयार आहे, पण तुलाच तुझ्या विजयाची गुढी उभारावी लागणार आहे. हे बघ, तुलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि या सगळ्यातून मार्ग शोधावा लागेल. या सगळ्यात तुला जी काही मदत लागेल ना ती मी करेन, या सगळ्यात मी तुझ्या पाठीशी उभी आहे. पण विजय हा तुलाच मिळवायचा आहे हे लक्षात ठेव. तुलाच सारंगच्या मनात स्वतःची जागा निर्माण करायची आहे असं ती सांगत असते. त्याचबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. त्याचबरोबर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला काय वाटतं, सारंग आणि सावलीचं नातं एवढं कमकुवत आहे का, की अस्मीसारख्या मूर्ख मुलीच्या या अशा तकलादू प्रयत्नांनी त्यांचं नातं तुटून जाईल. ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत तसेच मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच आनंद घेता येईल. धन्यवाद.